आस्था रोटी बँकेच्या वतीने अनाथ मुलांना आणि वृद्धाश्रमातील आजी आजोबांना गड्डा यात्रेची सफर घडवून आणणारा अत्यंत भावस्पर्शी हळवा आणि माणुसकीचा संदेश देणारा उपक्रम राबवण्यात आला। सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त शहर आनंदात न्हाऊन निघालेलं असताना त्या झगमगाटापासून दूर काही चेहरे मात्र शांतपणे दुःखाशी झुंज देत होते। आईवडिलांच्या मायेपासून वंचित राहिलेली अनाथ मुलं मुली आणि आयुष्याच्या संध्याकाळी एकटेपणानं वेढलेले वृद्ध या मूकवेदनांना शब्द देण्यासाठी आणि त्यांना आनंदाचा स्पर्श देण्यासाठी आस्था रोटी बँकेच्या वतीनं एक अत्यंत भावस्पर्शी हळवा आणि माणुसकीचा संदेश देणारा उपक्रम राबवण्यात आला। या मुलामुलींनी कधीही सिद्धरामेश्वरांची गड्डा यात्रा बघितलेली नव्हती। आज प्रथमच त्यांना गड्डा यात्रेची जत्रा पाहून खूप भावनिक वाटलं। आईवडिलांचा हात ज्यांनी कधी घट्ट धरला नाही अशा या अनाथ लहान मुलांसाठी जत्रा म्हणजे स्वप्नांच्या पलीकडची गोष्ट होती। गर्दीत असंख्य चेहरे असतात पण त्यांच्यासाठी कुणीच आपलं नसतं। इतर मुलांच्या हातात आईवडिलांचं बोट पाहताना त्यांच्या मनात न बोललेली हाक उमटत असे, आम्हालाही कुणी आहे का? या दिवशी त्या हाकेला माणुसकीनं उत्तर दिलं, चला आपणही पाळण्यात बसूया असं प्रेमानं म्हणत कुणीतरी त्यांच्या हातात हात घातला आणि आनंदाच्या प्रवासात सामील करून घेतलं। पाळण्यात बसताना थरथरणारे हात काही क्षणातच हवेत विरघळणाऱ्या निरागस हशात बदलले। त्या हशांमध्ये दुःख नव्हतं तर पहिल्यांदाच उमललेलं खरं बालपण होतं। रंगीबेरंगी फुले केवळ खेळणी नव्हती तर त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची उडणारी आशा होती। उंच पाळण्यात झुलताना ही मुलं जणू आयुष्यालाच सांगत होती, आज तरी आम्ही एकटे नाही। त्या एका दिवसानं त्यांच्या अनेक दिवसांच्या शांत वेदनांना हळुवारपणे कवेत घेतलं। वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठीही हा अनुभव तितकाच भावूक करणारा ठरला। पाळण्याचा झोका लागताच त्यांच्या डोळ्यात दाटून आलेले अश्रू वेदनेचे नव्हे तर आयुष्याच्या जुन्या गोड आठवणींना उजाळा देणारे होते। आम्ही विसरले गेलो नाही ही भावना शब्दात न उमटता त्यांच्या ओलसर डोळ्यातून व्यक्त होत होती। हा उपक्रम केवळ यात्रेचा आनंद देणारा नव्हता तर समाजाच्या संवेदनशीलतेचा आरसा ठरला। अनाथ मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण विरळ असतात मात्र असे उपक्रम त्यांच्या मनात आयुष्यभर टिकणारी आशा निर्माण करतात। समाज आपल्यासोबत आहे, आपण एकटे नाही हा विश्वास त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा ठरतो। आस्था फाउंडेशनचे सर्वेसर्वा विजय छंचुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला। यावेळी पुष्कर पुकाळे, स्नेहा वनकुद्रे, विद्या सिंगम, मंगल पांढरे, विनोद भोसले, स्नेहा मेहता, प्रकाश डोंगरे, सौजन्य आले, राठोड सर आदींनी प्रेमानं आणि आपुलकीनं सहभाग घेत हा आनंद द्विगुणित केला। एका दिवसाच्या आनंदानं अनेक दिवसांचं दुःख हलकं झालं आणि जत्रेच्या गर्दीतही माणुसकी अजून जिवंत आहे याचा पुन्हा एकदा हृदयस्पर्शी प्रत्यय आला। शेवटी मुलं मुली आपल्या अनाथाश्रमाकडं जात असताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। त्यांनी आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेचे खूप खूप आभार मानले। आम्हाला बांगड्या वगैरे खरेदी पण करून दिले आम्हाला आणि आता आम्हाला भेळ काय काय ते सगळं खाऊ घातले आणि आम्हाला खूप आमच्या सर्व हॉस्टेलच्या मुलींना इथे आणलं आणि त्यांना सगळं काय पाहिजे ते सगळं त्यांच्या हवं तुम्ही करा। नमस्कार, माझे नाव लक्ष्मी संतोष आस्था रोटी बँकचा आम्ही ह्याच्यापासून आहे ना ह्याने आम्हाला खूप मदत केली म्हणून ह्यांचे आम्ही आभारी आहे। आयुष्यात आम्ही गड्डा बघितला नव्हता, त्यांनी आम्हाला गड्डा फिरवले म्हणून त्यांचे आभारी आहे की आम्ही आयुष्यात हे असं पाहिलं नव्हतं काय आहे पण आमची ही पहिली वेळ आहे की त्यांनी आम्हाला गड्डा फिरवले।